सो सिंपल. डेव्हॉप्स बद्दल, डेव्हॉप्सचा रोडमॅप वगैरे आपण बघितला. बट हे डेव्हॉप्स आलं कुठून? डेव्हॉप्सच्या आधी काम व्हायचं की नाही व्हायचं हे बघावं लागेल. अचानक तर आलेलं नाही, बरोबर आहे का? इंग्रजांच्या काळापासून आहे का? नाही. तेव्हा पण ऍप्लिकेशन होत्या का? हा, नाही. तेव्हा टेलिफोन होता सर. नंबर टाईप करायचा होता कीबोर्ड वरून आणि कॉल करायचा होता. बर. हा, मग डेव्हऑप्सच्या आधी कसं काम करायचं? डेव्हऑप्सच्या आधी 90s मध्ये ऍप्लिकेशन चालायच्या. तुम्ही छोटे छोटे फोन बघायचे, त्याच्यामध्ये काही ना काही करायचे, बरोबर ना? काम तर व्हायचं. मग कसं? तर डेव्हऑप्सच्या आधी पण काही मेथड्स असायच्या ज्या आपल्याला ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी यूज करत होतो डेव्हऑप्सच्या आधी. तर ती मेथड म्हणजे, त्या मेथड्स म्हणजे सर्वात आधी होती ती वॉटरफॉल मेथड. कोणती मेथड होती? वॉटरफॉल मेथड. आता वॉटरफॉल मेथड सिंपल लक्षात घ्यायचं की तुम्ही चाललंय एखाद्या धबधब्याजवळ. धबधबा माहिती आहे का काय असते? विदर्भियन वर्ड आहे हा. धबधबा म्हणजेच वॉटरफॉल. ठीक आहे. तर वॉटरफॉल ऍक्च्युली स्टार्ट झाला की जोपर्यंत तो खाली पडत नाही तोपर्यंत त्याला कुठे काही चेंजेस करता येतात का? नाही. स्टार्ट झालं की तो खाली यायलाच पाहिजे. तर वॉटरफॉल मेथड, या मेथड थ्रू आपल्या आयटी इंडस्ट्रीमध्ये काम व्हायचे आधी. ओके. तर काम कसं व्हायचं? तर एक, जर लेट्स कन्सिडर करा, एक कोडर आहे. कोडरने काम करायला सुरुवात केली. प्लॅनिंग वगैरे तर झालं, आपल्या प्लॅनिंगची गोष्ट करायची नाही. कोडरने कोड लिहायला सुरुवात केला. एक फाईल लिहिणार, तो 1000 लाईन असू दे कोडिंग मध्ये किंवा 1000 म्हणजे 10,000 असो, किती पण लाईन्स असो, तो पूर्ण कोड ऍट अ टाइम लिहिणार. तो पूर्ण कोड ऍट अ टाइम लिहिणार. तोपर्यंत समोर तो टेस्टरला पाठवणार नाही. याला मोनोलिथिक पण म्हणतात. ठीक आहे, तर नंतर आपण बघूच. बट नॉर्मली कन्सिडर करा, 10,000 लाईन्स एक कोडर पूर्ण ऍप्लिकेशन साठी जे लागत आहे ते लिहितोय आणि एकाच लाईन मध्ये, एकाच फाईल मध्ये लिहितोय. कुठे लिहितोय? एकाच फाईल मध्ये लिहितोय. कळलं? त्यासाठी त्याला लागले 2 महिने. तोपर्यंत टेस्टर झोप काढतोय, बाकीची पूर्ण टीम झोप काढतोय. जोपर्यंत डेव्हलपर आपलं काम करणार नाही, कोड लिहिणार नाही, आपण अपना कुछ नहीं हो सकता, ऐसा काम रहेगा. ठीक आहे. सो डेव्हलपर टूक 2 months टू राईट डाऊन द कम्प्लीट कोड्स. देन त्यानंतर तो काय करतो? टेस्टरला पाठवणार. टेस्टर त्या दिवशी अब्सेंट होता. टेस्टर त्या दिवशी गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला गेला होता. ठीक आहे. हा, तर असं काम होईल. व्हायचं ऍक्च्युली असंच व्हायचं. तर कोलॅबोरेशन आहे का इथे? काही नाही. तो त्याच्या मनाने काम करणार, हा याच्या मनाने काम करणार. देन त्यानंतर त्यांनी टेस्टिंग पण केली. समजा 2-3 दिवसानंतर आला तो फिरून आणि त्यांनी टेस्टिंग केली आहे. टेस्टिंग केल्यानंतर त्याला इश्यू सापडले. मग तो अगेन, हा जाऊ दे ना, आज नाही पाठवत डेव्हलपरला, उद्या पाठवत, असं व्हायचं. मग तो कुठे जाणार? रिटर्न डेव्हलपरला जाणार. त्याने जो मोठा कोड लिहिलेला होता त्यामध्ये आता ते इश्यूज एक एक करून फाइंड आउट करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल, परत टेस्टरला पाठव, परत तीच प्रोसेस. कोलॅबोरेशन काहीच नाही. ठीक आहे. आणि एक लिनियर प्रोसेस म्हणतात त्याला वॉटरफॉल. म्हणजे जेव्हा स्टेप्स असणार, जे आपल्या SDLCच्या स्टेप्स आपण बोलतोय ना, कोड लिहिल्यानंतरच त्याची टेस्टिंग होणार. टेस्टिंग झाल्यानंतरच तो समोर प्रोसेस होणार, बिल्ड होणार, बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय पर्यंत जाणार. आणि यासाठी वॉटरफॉल मेथड मध्ये कमीत कमी 1 वर्ष लागायचं किंवा त्यापेक्षा जास्त. कारण आपण बघितलं आता कसं काम होतं. तो फिरायला जातो, हा झोप काढतो, असं काम होतं. ठीक आहे. तर इथे जोपर्यंत पहिली स्टेप होणार नाही
तोपर्यंत दुसरी स्टेप कंप्लीट होणार, दुसऱ्या स्टेप स्टार्ट होणार नाही. कळलं का? तर या प्रोसेसलाच आपण वॉटरफॉल मेथड म्हणतो. आणि इथे बघा याची डेफिनेशन, इट्स वॉटरफॉल मेथड इज नथिंग बट व्हॉट, अ लिनियर सिक्वेन्शियल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच where each phase, requirement, design, implementation must be completed before the next begin. समजलं? म्हणजे अख्खी अप्लिकेशन हॉस्टार तुम्हाला बनवायची आणि तुम्ही 2 महिने रात्र दिवस जागून तो कोड लिहिता आणि नंतर ना 5-10 दिवसानंतर ना तो टेस्टर म्हणतो अरे त्याच्यात तर इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे ना. हे समजलं? आणि याचं जर तुम्ही बघितलं इमेजेस वगैरे तर या पद्धतीने तुम्हाला दिसेल. आय होप तुम्हाला दिसतंय, विजिबल आहे. याला मी ओपन करायची कोशिश करतो. Yes, it's clear. Open image in new tab. Here. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टेप्स जोपर्यंत पहिली होणार नाही तोपर्यंत दुसरी स्टार्ट पण होणार. कळलं का? तर दॅट इज वाय याला काय म्हटलं जाते, वॉटरफॉल मेथड म्हटलं जाते. वॉटरफॉल मॉडेल इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. क्लिअर आहे? बरोबर आहे का साक्षी? चुकलं का? शिकलात का तुम्ही जेव्हा जावा शिकलात तेव्हा? पक्का? हा. आपल्याला इन डेप्थ मध्ये काही जायची गरज नाहीये. आपण फक्त नॉर्मली की काय असते आणि कसं आला हे डेव्हलप ते बघणार आहोत. वॉटरफॉल मध्ये काही समजलं नाही असं सांगा. आपल्याला काही एक्स्ट्रा नाही बघायचं यामध्ये. आपल्याला बघायचं आहे की हा वॉटरफॉल होता आणि कसं काम होतं. एक लिनियर प्रोसेस असायची, स्टार्ट टू एंड. कोड लिहिणार आधी तो, देन त्यानंतर टेस्टिंग होणार, देन त्यानंतर डिप्लॉयमेंट पर्यंत जाणार. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. इथे ते तुम्हाला दिसत आहे डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स आहे. नेक्स्ट आता इथे हे सगळी प्रोसेस मॅन्युअल प्रोसेस, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. एक छोटासा ह्युमन एरर म्हणजे मोठा बवाल होणार की नाही. छोटासा ह्युमन एरर मोठा बवाल. आणखी कुठलेही जो इथे टेस्टिंग मध्ये त्याला इश्यू सापडले तो इकडे परत येणार आणि परत 2 महिने किती टाइम लागेल सांगता येत नाही. मीन्स टाइम कन्झ्युमिंग. तर याचे खूप सारे डिसएडव्हान्टेजेस होते आपल्याकडे. टीम कोलॅबरेशन नाही, टाइम लिमिट खूप जास्त घेतोय, कन्व्हर्सेशन प्रॉपर राईट ना. तर एवढ्या सगळ्या इश्यूज मुळे काय होत आहे. हा, वन मोर थिंग. एक एक्झाम्पल, नॉर्मलचा एक्झाम्पल. हे काम असं होत आहे, असं कन्सिडर करा तुम्ही बिल्डिंग बनवत आहे, स्वतःचं घर बनवत आहे ना. एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला, कॉन्ट्रॅक्टरने अख्खी बिल्डिंग उभी केली, त्यानंतर तुम्हाला सांगितलं हे ते काम आहे. अख्खी बिल्डिंग बनलेली आहे, 3 मजल्याची बिल्डिंग बनवत आहे तुम्ही लोक, हा स्वतःचं घर. कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण 3 मजले बनवून टाकले, देन तुम्हाला सांगतोय, तुमची रिॲक्शन काय असणार जाऊ सांगा. तुमची रिॲक्शन काय असणार, काय असणार बोला. एक बोलू की बाबा मिसकम्युनिकेशन मुळे असा असा प्रॉब्लेम झाला. हा हा बोलू शकतो आपण. मिसकम्युनिकेशन, कम्युनिकेशन गॅप नसायला पाहिजे. राईट. पण एक नॉर्मल सिनारिओ, पूर्ण बिल्डिंग बनल्यानंतर जर त्यांनी आपल्याला दाखवलं, आपण त्याचं काय, आपण त्याचा क्लायंट आहे, आपण त्याला काम दिलेलं आहे का, पूर्ण काम झाल्यानंतर जर तो आपल्याला दाखवतोय ना, आपल्याला तिथे काही मॉडिफिकेशन पाहिजे त्या बिल्डिंग मध्ये, पॉसिबल आहे का? पॉसिबल जरी असले तर तोडफोड करावी लागते, डबल खर्च, डबल कॉस्टिंग, टाइम ड्युरेशन. सेम प्रोसेस इथे पण आहे. आपली हॉटस्टार ऍप्लिकेशन बनल्यानंतर, हॉटस्टार असो कोणतीही पण ऍप्लिकेशन बनल्यानंतर जर तो क्लायंटला दाखवतोय आणि क्लायंटला पाहिजे सेकंड फ्लोअर, बाबा तू दाराच्या जागेवर खिडकी लावली आणि खिडकीच्या जागेवर दार लावलं, कर मॉडिफिकेशन, घे तोडफोड करायला, होणार की नाही? तर सेम ऍप्लिकेशन मध्ये पण नाही. पूर्ण ऍप्लिकेशन बनल्यानंतर त्याला जर मॉडिफिकेशन पाहिजे आहे
तर अख्ख्या कोड मध्ये मग ते मॉडिफिकेशन वन बाय वन त्याला करावे लागेल. प्रॉपर म्हणजेच जो फीडबॅक आहे क्लायंटचा फीडबॅक तो सुद्धा वन टाइम येईल. तर डिसएडव्हान्टेजेस समजले पक्का. वॉटरफॉल मेथड मध्ये डिसएडव्हान्टेज कोणते कोणते आहे, इश्यूज कोणते कोणते आहे ते समजलं. ठीक आहे, तर तुम्हाला ते नोट काढून ठेवायचे आहे तुमच्या बुक्स मध्ये. मी फक्त सांगणार तुम्हाला काढायचे. ओके गुड. सो वॉटरफॉल तुम्हाला कळलंय असं मी कन्सिडर करू. इश्यूज कोणते होते, कशा पद्धतीने काम होतं सगळं. ठीक आहे. देन आता असंच काम राहणार का? नाही, आपल्याला काही तर मॉडिफिकेशन करावं लागेल. काही तर मॉडिफिकेशन करावं लागेल, कन्व्हर्सेशन वाढवावं लागेल. कुणासोबत? त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत ज्याने बिल्डिंग बनवली. की परत त्याने तसं काम करायला नको, परत तेवढा टाइम जायला नको. ठीक आहे. तर त्यासाठी IT मध्ये न्यू मेथड लॉन्च केली, ती म्हणजेच अजाईल मेथोडॉलॉजी. कोणती मेथोडॉलॉजी? अजाईल मेथोडॉलॉजी. तर आता एकदम सिंपलचा एक्झाम्पल देतो तुम्हाला, एकदम सिंपलचा एक्झाम्पल. सेम आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वालाच कन्सिडर करा. हा, तुम्हाला लगेच समजेल. बिल्डिंग वाला कन्स्ट्रक्शनचा एक्झाम्पल घेऊ आपण, लगेच समजणार. लेट्स कन्सिडर स्टार्ट केलंय काम, काम स्टार्ट झालंय. याला पण मी ओपन करतोय. कुठे गेलं ते? हा, काम स्टार्ट झाल्यानंतर होते काय? सर्वात आधी त्याला आपण हे सांगणार की बाई तू पहिले ना ग्राउंड फ्लोअर क्लीन कर. ग्राउंड फ्लोअर वाला पाया बनव, है ना. ग्राउंड फ्लोअर जेव्हा तू बनवणार तेव्हा तू मला आधी दाखव. ग्राउंड फ्लोअर जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत मी तुला सेकंड फ्लोअर बनवायची परमिशन देणार नाही. समजलं? तर डेव्हलपर किंवा ऍप्लिकेशन बनताना आपण काय करतो? सर्वात आधी लॉग इन पेज येतं का तुमच्याकडे? कुठलीही ऍप्लिकेशन घ्या ज्यामध्ये लॉग इन रिक्वायर्ड आहे, सर्वात आधी काय असते? लॉग इन पेज असते. की टाईप युअर ID पासवर्ड देन त्यानंतर. तर सर्वात आधी ID पासवर्ड तो लॉग इन पेज बनवायला दिलेला आहे असं कन्सिडर करा. ग्राउंड फ्लोअर बनवायला दिलेला आहे. देन तो ग्राउंड फ्लोअरचाच कोड लिहिणार. पूर्ण ऍप्लिकेशनचा लिहिणार का? पूर्ण इमारत खडी करणार का तो लगेच? नाही, तो ग्राउंड फ्लोअरचा म्हणजे लॉग इन पेजचा कोड लिहिणार. म्हणजे काम त्याचं काय? छोटंसं काम. बरोबर ना? छोटंसं काम आहे, होईल की लवकर? होईल की नाही? ज्याला 2 महिने तू कोड लिहिणार त्यापेक्षा तू 4-5 दिवसात एक छोटासा कोड लिहू शकतो. लिहिला, टेस्ट केला, टेस्टर पण हा ठीक आहे करू शकतो फटाफट काम, आणि क्लायंटला दाखवू शकतो. ग्राउंड फ्लोअर बनलेला आहे, तुम्ही गेलात कुणाकडे? क्लायंटकडे, ज्याचं घर आहे. तो म्हणतोय की काहीतरी मॉडिफिकेशन पाहिजे. पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, कारण घर अजून पूर्ण बनलेलं नाही. आपण तिथे मॉडिफिकेशन करू शकतो. लॉग इन पेज मध्ये काही चेंजेस करायचे आहे का? मला हे नाही पाहिजे, मला ते नाही पाहिजे, याचं डिझाईन चेंज कर. होऊ शकतं, पॉसिबल आहे. बरोबर ना? तर आता जे वॉटरफॉल मध्ये इश्यूज होते ते रिझॉल्व्ह होतात का? होतात ना. कम्प्लीट स्ट्रक्चर बनलंय का? नाही. छोट्या पार्ट्स मध्ये आपण इथे काम करणार. समजलं? ऑनलाईन सर्वांना आवाज येतोय? कूल. सो येस, काय बोलायचं आपल्याला? की जे काम आपण ऍट अ टाइम करत होतो 2 महिने बसून पूर्ण कोड लिहिणार पूर्ण ऍप्लिकेशनचा, तसं करायची गरज नाही. आपण त्या पूर्ण ऍप्लिकेशनला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करणार. समजलं? छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करणार, त्यांना म्हटलं जाते स्प्रिंट. और हा स्प्रिंट तुम्ही बोला, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. छोटे छोटे पार्ट्स. लॉग इन पेज वाला पहिला पार्ट घेतला, झाला कम्प्लीट. आपण क्लायंटला दाखवलं, त्यांनी ओके बोलल्याशिवाय दुसरं काम हातात घेणार नाही. अंडरस्टूड? ओके एव्हरीवन? When a client says yes,
you can move forward. Then we will go and start working on home page. You know home page? लॉगिन केल्यानंतर होम पेज येतं ना, हा, तेव्हा मी त्या होम पेज वर काम करणार, तोपर्यंत करणार नाही. तर इश्यू रिझॉल्व्ह झाले, प्रॉब्लेम जे वॉटरफॉल मध्ये होते ते रिझॉल्व्ह झाले, कम्युनिकेशन होते आता क्लायंट सोबत. काम माझं पूर्ण करायचं नाहीये, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये करायचं आहे, ठीक आहे. आणि ते काम करण्यासाठी आता इथे तुम्ही हे डायग्राम बघा, ह्या डायग्राम वरून तुम्हाला लगेच कळेल काय होतंय. हा सर्कल कंप्लीट होतोय, प्लॅनिंग होतोय, याला मी फुल अजून झूम करतोय. प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, रिव्ह्यू व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट. ओके, रिव्ह्यू झाल्यानंतर ते पूर्ण डिप्लॉय होईल, डिप्लॉय केल्यानंतर सगळं त्याला चेक केलं जाईल आणि देन हा क्लायंट कडून चेक केला जाईल की बघा तुम्हाला जसं पाहिजे ते आहे की नाही. त्यांनी हो म्हटलं तर हा स्प्रिंट कंप्लीट होईल. स्प्रिंट हा 1 ते 4 वीक पर्यंत चालतो, 1 ते 4 वीक पर्यंत चालतो. माझा जो स्प्रिंट असतो कंपनीमध्ये तो 4 वीकचा असतो, म्हणजे मला प्रत्येक महिन्याला अपडेट द्यायची असते. 4 वीक्स म्हणजे 1 मंथ ना. हा, तर मी जे काही काम करतोय महिन्याभरात ते मला 4 महिने लास्ट मध्ये त्यांना सांगायचं असतं. इश्यूज काय होते, तुम्ही काय केलं, प्रोजेक्ट प्रोग्रेस कशी आहे, सगळ्या गोष्टी. जरी लॉगिन पेज जरी तुम्ही बनवत आहे तरी तुम्हाला ते अपडेट द्याव्या लागतील. आणि ऍक्च्युली आयटी मध्ये आता हाच एक सिनारिओ फॉलो केला जातो, हाच एक सिनारिओ फॉलो केला जातो. हा, वन मोर एक इम्प्लिमेंटेशन. इथे थोडं ऑटोमेशन पण यूज करतो आपण. इथे काय करतो आपण, थोडं ऑटोमेशन पण यूज करतो. कळलं, ठीक आहे. तर जे वॉटरफॉल होतं त्यापेक्षा तर बेटरच आहे, बेटरच आहे ना, आहे की नाही, राईट. तर कसं काम होणार आहे समजलं. तुम्ही जर ऑर्गनायझेशन मध्ये गेले तर हे लक्षात ठेवायचं की यावर तुम्ही काम करणार, अजाईल वर काम करणार. कळलं का सर. मग हे डेव्हऑप्स काय, तुम्ही तर बोलताय की अजाईल वर काम करणार आहे, असं स्प्रिंट मध्ये काम करणार. डेली स्क्रम म्हणजे काय असतं, हे डेली म्हणजे तुम्हाला रोज तुम्हाला अपडेट विचारलं जातं की तुम्ही काय करताय. प्रॉब्लेम्स असेल तर प्रॉब्लेम डिस्कस करावे लागतात, बरोबर आहे का विशाल, करावं लागतात ना. होतं की नाही, असं होणारच. जे फ्रेशर्स असेल, जे एक्सपिरियन्स असेल त्या सर्वांना हेच गोष्ट फॉलो करायची आहे. सिंपल. सर मग डेव्हऑप्स काय आहे, तुम्ही डेव्हऑप्स आधी सांगताय, आता म्हणताय तुम्ही अजाईल वर काम करणार, असं का. तर डेव्हऑप्स ऍक्च्युली अजाईल मेथडचाच ऍडव्हान्स व्हर्जन विथ कम्प्लीट ऑटोमेशन. इथे काय छोटे मोठे ऑटोमेशन्स होतात अजाईल मध्ये, काही बेसिक टूल्स यूज होतात जे ऑटोमेशन साठी यूज करतो. कम्प्लीट ऑटोमेशन नाही, काही गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात. कळलं, हाच एक छोटासा डिसएडव्हान्टेज. त्यासाठी आपण काय करतो आता, डेव्हऑप्स वर फुल ऑटोमेशन, फुल सगळे टूल्स, कॉम्बिनेशन ऑफ टूल्स यूज करून कम्प्लीट ऑटोमेशन करतो. कळलं. सो अजाईलचाच एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय, डेव्हऑप्स मेथडॉलॉजी. अजाईलची काही डेफिनेशन बघू आपण एखादी. ऑल Agile methodology is an interactive project management approach. तर हे जे काही सगळे मेथड्स आहेत हे कशासाठी आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी यूज केल्या जातात. ठीक आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेथड्स अप्रोच और मेथड्स तुम्ही जे काही म्हणाल, ब्रेक्स लार्ज प्रोजेक्ट इनटू स्मॉल मॅनेजेबल अँड इन्क्रिमेंटल टास्क. आपण तेच डिस्कस केलं ना आता. काही नवीन आहे का इथे, बोललो आपण मराठीत, त्यांनी इंग्लिश मध्ये सांगितलं. enabling team to deliver value faster and adapt changes quickly. समजलं का, केलं ना आपण डिस्कस. It emphasizes the collaboration, constant improvement, flexibility
prioritizing working solution over the rigid documentation and long term planning. हे पूर्ण टर्म्स आपण डिस्कस केली आहे. केला काय बरोबर विशाल? इन डेप्थ मध्ये. तर तुम्हाला नॉलेज आलं अजाईल मेथोडॉलॉजी काय असेल. ठीक आहे. प्रत्येक जण वेगवेगळी डेफिनेशन बनवतो, तर तुम्ही कुठलीही एक्सेप्ट करू शकता. नेक्स्ट, आता याचंच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे कोणता व्हर्जन? डेव्हऑप्स. आणि डेव्हऑप्स मध्ये आपण बघितलेलं आहे इन्फानाइट लूप. अजाईल मध्ये जर तुम्ही बघताय तर हा कसा आहे, एक सर्कल कंप्लीट करून फीडबॅक घेऊन तेवढा पोर्शन एंड होतोय. यालाच कंटिन्यू करून डेव्हऑप्स पर्यंत आलोय आपण. सी, जो एक सिंगल सर्कल होता त्याला कंबाईन करून आपण इन्फिनिटी मध्ये क्रिएट केलं आहे. म्हणजेच ऑटोमेशन, कम्प्लीट ऑटोमेशन लावलेलं. समजलं? ठीक आहे. So this is how DevOps comes in your IT sector, in your life. Not in your life unless and until you are a IT person, right? IT person असेल तरच तुमच्या लाईफ मध्ये DevOps असेल, अदरवाइज नाही. बट तरी सुद्धा तुम्ही त्याचे पार्ट्स आहेत. तुम्ही यू आर अ युजर, यु नो, यू आर अ अप्लिकेशन युजर. ही डेव्हलप प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यापर्यंत ऍप्लिकेशन येते मोबाईल मध्ये आणि तुम्ही यूज करा. समजलं एवढं? ऑनलाईन मध्ये कोणाला काही डाऊट आहे, काही इश्यू आहे यामध्ये? या बेसिक टर्म्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता तुमच्याकडे अजाईल आहे, वॉटरफॉल आहे आणि डेव्हऑप्स आहे. तर प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस तुमच्याकडे असायला पाहिजे. वॉटरफॉल मेथडवर पण आज काम होऊ शकतं, बट काय त्याची रिक्वायरमेंट काय असली? एकदम छोटी ऍप्लिकेशन असेल, एकदम छोटी ऍप्लिकेशन, त्यासाठी डेव्हऑप्स आणि ऑटोमेशनची काही गरज नाही. ते तुम्ही मॅन्युअली वॉटरफॉल मेथडने सुद्धा करू शकता. सो ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस दोन्ही टर्म्स तुमच्याकडे असायला पाहिजे. सर असं नाही वॉटरफॉल होतं आता यूज होत नाही. ठीक आहे. कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स डेव्हऑप्स थ्रू होतात आणि एखादी छोटी बेसिक ऍप्लिकेशन, एखादा गेम वगैरे असेल जो, किंवा जस्ट ब्लॉगिंग असेल, तशा टाईपचे ऍप्लिकेशन्स वगैरे तुम्ही वॉटरफॉलने करू शकता. असं नाही की यूजच होणार. सो डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट. अंडरस्टूड? सो आय होप तुम्हाला या तिन्ही टर्म समजलेले आहेत. तर यांचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, मेथड्स कशा काम करतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर आहे? ऑनलाईन आय होप. ओके, गुड. सो इथे थांबून जाऊया आपण याला पण.